विकास लवांडेची हत्या झाल्यावर सरकारला जाग येणार होती का? हे माहित होतं विकास लवांड्यांना धमक्या येत आहेत, सोशल मीडियावर धमकवलं जातंय. कुठं होती आयबी, कुठं होती गुप्तचर यंत्रणा, कुठं होतं गृह विभाग? आज विकास लवांडेचा दाभोळकर पानसरे झाला असता. विकास लवांडे सांगतायत की बंदुकी होत्या, गोरक्षक होते, सुनियोजित कट करून रेकी करून हा हल्ला झालाय. हा कोण सनातन प्रवर्तीचा संग्राम भंडारे आलाय? गुंड आहे, दादा आहे? पोलीस गप्प काय? हे पोलिसांचं फेल्युअर आहे, हे गृह विभागाचं फेल्युअर आहे. आणि आरोपींना माहित आहे राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आमचं काहीच या महाराष्ट्रात पोलीस करू शकत नाहीत. जणू काय कायदा आणि गृह विभाग यांच्या खिशात आहे. आज विकास लवांडे, उद्या कुणीही विरोधक रडारवर येईल. हे वारकऱ्यांच्या वेशामध्ये कोण लोक घुसलेत जे शिवीगाळ करून काळं फासायला लागलेत? याची गंभीर चौकशी झाली पाहिजे. आणि टीव्हीवरती तुषार भोसले सारखा वारकरी आध्यात्मिक आघाडीचा प्रमुख म्हणून या घटनेचं समर्थन करतो. हा मास्टरमाइंड आहे. यांनी त्या ठिकाणी आदेश दिलेले. या संग्राम भंडारेला काही तासात ताब्यात घ्या, 120B UAPA ऍक्ट अंतर्गत कारवाई करा, 307 चा गुन्हा दाखल करा आणि 10 वर्षे जेलमध्ये टाका. हे कुठले आध्यात्मिक आलेत? हे कुठले वारकरी आलेत? लाजा वाटल्या पाहिजे त्यांना महाराष्ट्रात दहशत निर्माण करताना. हे कायद्याचं राज्य आहे, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर चालणारं राज्य आहे. इथं जर कुणाला अशा पद्धतीने बंदुकीचा धाक दाखवून भयभीत करत असाल तर याद राखा, याचे गंभीर परिणाम होतील. गृहमंत्र्यांनी दखल घ्यावी. अशा पद्धतीने विरोधकांना संपवण्याचा घाट असेल तर हे दुर्दैव आहे. किती जणांचे दाभोळकर आणि पानसरे घडवणार आहेत? काय मॅसेज जाणार आहे? त्यांचे आरोपी मोकाट सुटल्यावर हे नवीन उभाच राहणार आहेत. या घटनेचा ऑल इंडिया पॅंथर सेना निषेध करत आहे. याचे मास्टरमाइंड कोण? हे तुषार भोसले, ही कोणती आघाडी चालवतात? या सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे आणि तात्काळ अटक करून UAPA अंतर्गत कारवाई झाली पाहिजे. ही शाईफेक नाही, हा निषेध नाही, हा दहशतवादी हल्ला आहे. आणि हे दहशतवादी या सरकारच्या राज्यामध्ये बोकाळलेले आहेत. त्यांचा माज आणि मस्ती पोलिसांनी उतरवली पाहिजे. पोलिसांपेक्षा दादा कुणीही नाही हे दाखवून द्या. पुण्यामध्ये घडलंय. पुण्यामध्ये त्या ठिकाणचे SP असतील, कमिशनर असतील, तातडीने या संग्राम भंडारे नावाच्या गुंडाला उचला. कोण गुंड घेऊन गेले होते, त्यांच्या गुन्हेगारी पार्श्वभूमी काय होती, ही सगळी बाहेर काढा. एका पुरोगामी विचाराच्या नेत्याला असं गाठून त्याच्यावर हल्ला करताय, गंभीर आहे. याचा आम्ही निषेध करतो.